तर कोल्हापूरमधील काही मालवाहतूक करणाऱ्या चालकांचा संप हा आता सुरूच आहे। बेमुदत संपामध्ये सहभागी असलेले चालक रेल्वे यार्ड परिसरामध्ये जमलेले आहेत। काही संघटनांनी संपावर काढलेला तोडगा हा चालकांना अमान्य आहे। 100हून अधिक ट्रक रेल्वे यार्ड हे परिसरामध्ये थांबून आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, तपशील जाणून घेणार आहोत। भूषण, आपल्याला माहित आहे केंद्र सरकारने जो काही नवीन वाहन कायदा केलाय त्याच्या विरोधात सगळा हा बेमुदत संप आहे तो ड्रायव्हरांचा सुरू आहे। खरं तर काही संघटनांनी यावर तोडगा काढला, मात्र कोल्हापुरातील अनेक जे ड्रायव्हर संघटना आहेत त्यांना हा तोडगा अमान्य आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय मार्केट रेल्वे गुड्स परिसरामध्ये ही सगळे ट्रक जे आहेत ते थांबून असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 100हून अधिक ट्रक या ठिकाणी थांबून आहेत। रेल्वेच्या वॅगनमधून आलेला माल आहे तो या ठिकाणावरून ट्रकने बाहेर पाठवला जातो। मात्र आता या सगळ्या संपाचा परिणाम आपण बघतोय कशा पद्धतीने हे सगळे ट्रक जे आहेत ते थांबून असल्याचं पाहायला मिळतंय। ड्रायव्हर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि या सगळ्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन देखील त्यांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एकूणच आपण बघतोय काही संघटनांनी या सगळ्यातून बाहेर पडले असले तरी अजूनही कोल्हापुरातील काही माल वाहतूक करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या मात्र अजूनही या सगळ्या संपामध्ये सहभागी आहेत आणि ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न। काय सांगाल, संपात सहभागी आहात, काय नेमकं हे सांगायचं आहे आम्हाला की जो 10 वर्षे शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड, 7 लाख रुपये दंड द्यायचा असता तर आम्ही हे काम करायला आलो असतो का? एक गोष्ट ही, आणि एका ड्रायव्हरच्या पाठीमागं 4 मतं आहेत, ते सरकारनं त्याच्यावर त्यामध्ये अभ्यास करावा की ही बाबा 4 मतं आपल्याला येतील काय नाही, तेवढंच मला सांगायचं आहे। पाहिला आपण कशा पद्धतीने या सगळ्या जे काही ड्रायव्हर आहेत त्यांचा राज्य सरकार विरोधातला रोष जो आहे तो अजूनही पाहायला मिळतो आणि त्यामुळे कोल्हापुरातील माल वाहतूक पुन्हा एकदा ठप्प होतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळते आणि सगळे ड्रायव्हर जे आहेत ते एका ठिकाणी येऊन राज्य सरकारचा निषेध देखील, केंद्र सरकारचा देखील निषेध करत असतानाचं चित्र कोल्हापूरमध्ये आता पाहायला मिळतं।